नमस्कार. सर्जेराव गणपती सूर्यवंशी, राहणार आपशिंगे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. कचरा कुंडीची परिस्थिती अशी आहे. शिवाय गटार तिकडून आलेलं बघा, पिण्याच्या पाण्याचं वाहून सोडलेलं आहे. हे सोलरचं काम इथं अर्ध आहे. हा इकडे कचरा बघा असा इकडे पडलेला आहे. आता बोला पुढचं सांगा. हा कचरा आहे बघा. ही आता नवीन इकडं गटरची जाळी जवळजवळ 3 ते 5-7 महिने झाले तरी पडलेले असेल. हे असं पडलेलं आहे. हा पाणी पुरवठा आहे जो अर्ध गाव आमचं इथनं पाणी पिते. आणि गावातलं टोटल गावचं सांडपाणी ह्या गटरनं बघा इथं आणलंय. साहेब पुढे जरा दाखवा. आडा सोड, इथं आडा पैसे आणून सोडले पिण्याच्या पाण्याचं. बघा इथं त्याचा आउटलेट आहे. बघा ही पाईप दिसते ना, ही पूर्ण मुजल्या. हां इथं पूर्ण गावचं पाणी इथं येते बघा. समजा संडाचं पाणी, संडाचं ही पाणी आहे. ही सोलर आणि ही पाणी पुरवठ्याची विहीर आहे. आड आहे आड. आणि ते सोलरचं काम बघा अपूर्ण आहे. नुसत्या वायरा जोडलेत, कुठं कनेक्शन केलेलं नाही. ती खाली बघा लोंबका तिथं वायर. तिकडून एक संडाचं तिथे सोडले त्या पाणी. सगळं पाणी प्रत्येकाच्या संडाचं पाणी इथं येतं. त्या ढोहात एक सोडले बघा संडाचं पाणी तिथं. आणि गावाला आहे आमचा पूर्ण, म्हणजे कॅनलला पाणी आल्यावर बी चालू असतो आणि पावसाळ्यात पूर्ण ओढा चालू असते. ही कचरा कुंडी, कचऱ्यासकट कुंडी पेटवून दिल्या. पूर्ण कुंडी कचऱ्यासकट पेटवल्या. व्यवस्था अगदी पडले. अजून ह्याच्यात त्याचा अवशेष आहेत बघा. आणि ही जुनी कचरा कुंडी बघा तिची अवस्था. ही इथं एक कचरा कुंडी आहे बघा. ही पहिली जुनी सिमेंटची. ही सिमेंटची कचरा कुंडी. आणि ही गटर. आणि बघा इकडे गटर आहे. 6-7 महिने झालं गटर बघा काढून टाकलं. हां हां पडले बघा. हे सळ्या बिळ्या हे समजा हे बघा हे असंच पडले. हे आता एक शेतकऱ्यानं कसं आहे त्याच्या उसाला ट्रॅक्टर जात नाही म्हणून बघा इथे नळी टाकलेली आहे फक्त. हे असंच गटर आहे बघा. ही गटर इकडे खाली इकडे मुजले पाठीमागं. ह्याचा निचरा होतच नाही आणि स्वच्छता बी नाही याच्यात अजिबात.